6 मध्ये 8 लास्ट ओव्हर साठी ऋषिकेश. समोर फलंदाज राजू. दडपण आहे याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट खेल नाहीये बच्चों का, खेल निकाल तेल निकाल देता अच्छा अच्छों का. यामध्ये असंच घडतं. यामध्ये आपण पाहतो आपण एक वेळेला आपल्या घरच्या पत्नीचा दबाव झेलू, परंतु क्रिकेटचा जो दबाव आहे तो झेलणं थोडं कठीणच आहे. कांचन दादांनी आम्हाला सांगितलंय, आम्ही कुमार आहोत. हवेत खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डिंग साठी आपण पाहतो फिल्डर तिकडे उपलब्ध. एक धाव पाहायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय नाहीये. स्ट्रायकिंग एंड कडून नकार आलाय. एक धाव आली आहे. एका धावेनं कहाणी अजून आपण पाहतोय पुढे ढकलली जाईल. हा सामना जो आहे अजून लॉकअप आहे. बंद लिफाफा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला आता इथून पाहतोय कुठे कुठल्या पद्धतीने लिहिलं जाईल, कशी कहाणी असेल यासाठी मैदानामध्ये जाऊ. एका चेंडूना सामना संपणार नाहीये, कारण आपण पाहतोय 7 पाहिजेत त्यांना. 5 मध्ये आज 7 पाहिजेत. 8.40 सरासरी आता त्यांच्या समोर आली आहे. ऋषिकेश पुढचा बॉल. गुड लाईनचा स्पॉट. टप्पा त्याच्यावरती चांगलं नियंत्रण. वेग मध्यम गतीचा राहिला, त्यामुळे ऍक्सेलरेशन थोडं कमी आहे, परंतु लाईन लेंथ वरती आपण पाहतोय इथे चांगला अभ्यास खेळाडूचा. बीट झाला बॅट्समन पूर्णपणे. हा बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर त्याला ऍक्सेलरेशन होतं. बॅट्समनच्या बॅट पासून आपण पाहतो की चेंडू थोडासा दूर राहिला. अर्लियर बॅट स्विंग तिकडे होता, त्यामुळे मिस झाले. 4 मध्ये 7 पाहिजेत. उचल दिली बॉलला. पुन्हा एकदा बाउन्स कडे जाण्याचा विकल्प त्यांच्याकडे. ऑनफिल्ड अंपायरचा फेअर बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचांकडे जाण्यासाठी आपण पाहतो इकडे रिव्ह्यू घेतलाय. DRS ची मागणी आहे बॅटर स्ट्रायकिंग एंड कडून, त्यामुळे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतो. मुख्य पंचांच्या निर्णयाला आता इथे आपण पाहतो त्यांनी चॅलेंज दिलाय. डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाचा बॉल राहिला. अंपायर सिग्नल इट्स अ फेअर बॉल. योग्य बॉल आहे, त्यामुळं या बॉलवरती आता इथून पंच जरूर ऑनफिल्ड अंपायर सोबत जाण्याचा निर्णय घेतात. दे सेड आय एम गोइंग विथ ऑनफिल्ड अंपायर, सो दॅट्स वाय इट्स अ फेअर बॉल. 3 बॉल मध्ये 7 पाहिजेत जिंकण्यासाठी टीम यंग स्टार बोनशेतला. 3-7चं समीकरण. बिहाइंड द स्टंप्स अनिल कानमंत्र देतोय. पुन्हा एकदा हवेत उडालाय फर्स्ट स्लिपला राशिद. इथे पहा ही चूक घडली आहे. डेंजर एंड कडे आहेत फलंदाज. एक प्राप्त केली आहे, दुसरीचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं धोका झालाय. कहाणी अजून संपली नाहीये. झेल सुटला, परंतु विकेट रनआउटची मिळाली आहे. त्यामुळं हा सामना अजूनही शेवटच्या मोमेंट पर्यंत रंगताना पाहायला मिळेल. 2 मध्ये 6. जल्लोष तिकडे अँडी मेंडी सँडी यांचा. 3D ग्रुप आता एन्जॉय करतो. माई यांनी खुर्ची फेकली होती राशीद कडून. जसा तो आपण पाहतोय झेल सुटला. त्यांनी फ्रस्ट्रेशन ते आपण चेअरवरती दाखवलेलं पाहिलं. पब्लिक्स मधून या रिॲक्शन आहेत. हे आपापल्या संघाचे प्रेक्षक आहेत जे आपण पाहतो इथून सपोर्ट करतायत आपापल्या संघाला. संजू बघा अँगर आहे, फुल अँगर. जय भाजपा तिकडे त्यांच्याकडे देखील अँगरनेस भरपूर आहे. शुभम आणलं देखील आता आपण पाहतोय अगदी डोळ्यात तेल घालून या सामन्याचा आनंद घेतोय. 2 ला 6 पाहिजेत. कहाणी में ट्विस्ट. हा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत बॉल सामना जाईल की नाही हा बॉल सर्व काही सांगेल. 2 बॉल 6 ची गरज. रोमांचक मॅच. प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा सामना आपण पाहतो. चला दुंदरे टीम आपण आपल्या खेळण्याजवळ या. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. यावेळेचा बॉल ऑनला खेळलेत. फिल्डर आहे तिकडे. झेल साठी चान्स. हातातून चूक घडली. लॉंग ऑनला हा आपण पाहतोय मिसफिल्डचा नजारा. धावा येत आहेत तिकडे 4 आणि 4 धावांचा दुजारा. बॉडी पासून दूर ठेवला होता बॉल, परंतु परफेक्टली आपण पाहिलं की बॅटच्या समोर घेतला. स्विंग चांगला होता. कलेक्शन देखील आपण पाहिलं थोडं खराब झालं आणि त्यामध्ये सिलेक्शन खराब होतं, परंतु ते सिलेक्शन खराबला आता खराब म्हणून चालणार नाहीये, कारण 4 मिळाला तिकडे. 1 ला 2 वाचलेत. सामना कोण वाचवेल की सामना कोण आपल्या बाजूने खेचेल हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर मिळेल. एकाला नाराज व्हावं लागेल, एकाला जय्यत तयारी पुढच्या सामन्याची करावी लागेल. कंपल्सरी धावा चेस करायचा स्पर्धेचा नियम आहे. लॉंगांमध्ये फिल्डर थोडासा आता आपण पाहतोय जरूर या चुकीवरती स्वतःला मी म्हणेन कोसेल, कारण की हा सामना जर गमावला तर रात्रभर मी म्हणेन त्या खेळाडूलाच नव्हे प्रेक्षकांना देखील झोप येणार नाहीये असा सामना. चला स्पीड अप करा. लास्ट 1 बॉल.
शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि एक बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. एक चेंडू 2 धावा कसा वलखेल हे पाहणं महत्वाचं. मॅच कडे आपण जाऊ. मॅच कडे आपण जाऊ. 1-2 एक चेंडू 2 धावांची गरज. रोमांचक मॅच. ऋषिकेश की समोरील फलंदाज सूरज. व्हॉट्स गोइंग ऑन यार. भरपूर वेळ घेतला विगर. 1-2 पाहिजेत. क्रुशल मोमेंट मॅचची. प्लीज आपण आपली ती डेन्सिटी आणि आपला जो फ्लो आहे तो मेंटेन ठेवा. 1 तास 20 मिनिटं झाले त्या मॅच साठी. लास्ट बॉल. लास्ट अँड लिस्ट. हु आर द लकी गाइज. Who are the lucky guys? And match on by Pranay 11 5 star vigor. क्या बात है. Well played. Well played. वाचवला ऋषिकेशने या धावा आणि इथून आपण पाहतो दुसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. सुपर मॅच. प्रेक्षक वर्गासाठी आनंद देणारी ही मॅच. या मॅच मध्ये आपण पाहिलं रंग भरले आणि हा सामना जिंकलाय टीम प्रणय 11 5 स्टार विगर ना. क्या बात आहे. अप्रतिम सामना झाला. हार्डलक टीम बोनशेत पराभव. हा विजयाचा सुरुवातीचा टप्पा. त्यामुळं एंड इज द बिगिनिंग या स्लोगन वरती काम करा. तुम्हालाही शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. अभिनंदन टीम प्रणय 11 5 स्टार विगर. आपलं भरपूर 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 अभिनंदन. आर्यन फडके